यानंतर मी विनंती करतो या संपूर्ण प्रशिक्षण वर्गाच्या वतीने संपूर्ण मार्गदर्शक असतील किंवा संपूर्ण व्यवस्थापन या ठिकाणचं असेल, या सर्वांच्या वतीनं आपले सर्वांचे लाडके म्हटलं तरी म्हणायला हरकत नाही, एक अवलिया, एक खरा हाडाचा शिक्षक की ज्यानं आम्हा सर्वांना खेळवून ठेवलं, हसत खेळत आपलं अवदान राखून ठेवलं. आणि म्हणजे मला आश्चर्य वाटतं की सर्वांची नावं, त्यांची आत्ताची शाळा, त्यांची जुनी शाळा, त्यांचे सहकारी, हे सगळं कणकवली तालुका सगळ्यात मोठा तालुका आपल्या जिल्ह्यातला. आणि त्याचं हे चालता बोलता नकाशा म्हटला तरी चालेल, चालतं बोलतं डिक्शनरी म्हटलं तरी चालेल. तर असं हे सचिन तांबे सारखं व्यक्तिमत्व. आणि मी त्यांना विनंती करतो, साने गुरुजीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे आणि ते वाक्य अगदी चपकल कोणाला बसत असेल तर ते सचिन तांबेंना बसतं. आणि जे आपण विद्यार्थ्यांना सुद्धा असं घडवलं पाहिजे. एकच वाक्य छान आहे, मास्टर ऑफ नन अँड जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. असं माणसानं असलं पाहिजे की एकामध्ये मास्टरी नको तर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स असलं पाहिजे. असं जॅक ऑफ ऑल ट्रेड असणारं व्यक्तिमत्व सचिन तांबे सर. आपणास विनंती करतो की या प्रशिक्षण वर्गात आपल्या मनोगतानं 2 मिनिटाच्या मनोगतानं शेवट करा. आदरणीय सचिन तांबे सर. जवळजवळ 4 टप्प्यातील आजचा हा शेवटचा दिवस. मित्रो, जवळजवळ पहिला टप्पा 44 जणांचा होता, दुसरा टप्पा 49 जणांचा, 49, तिसरा 48 आणि चौथा 62. असे 105 महिला शिक्षक. असं म्हणतात का मुलगी शिकली प्रगती झाली, तर जास्तीत जास्त पुरुषांच्या मानाने महिलांची संख्या जास्त होती. 105 महिला आणि 98 पुरुष, असे एकूण 230 जण या नांदगाव मधलीवाडीमध्ये उचलत्या पावलाने प्रशिक्षण घेऊन आपापल्या घरी जात होते. एवढं समाधान लाभत होते माहिती आहे. नांदगाव मधलीवाडी या 2023 आणि 24ला, मागच्या 23ला आपण 1 टप्पा पूर्ण केला आणि ह्या 24मध्ये आता 3 टप्पे आम्ही पूर्ण करत आहोत. खरोखरच तुमच्यापेक्षा वयाने आम्ही खूप लहान आहोत, परंतु 2010 पासून मी या तालुक्यामध्ये आलो. 2023 मे 2008ला वैभववाडीत मी सर्व्हिसला लागलो. 2010 पासून 14-15 वर्ष मी एकही शाळा कणकवली तालुक्यातली सोडली नाही आहे. आता जरी शाळेत नवीन शिक्षक असला ना, एकही शाळा सोडली नाही. कुठल्याही शाळेमध्ये जायचो. कर्मधर्म सेवेवाडी माझी बायको एसटीत असल्यामुळे मी पहिल्या जून जुलैचा मी 2 महिन्याचा पास काढायचो. 2 महिन्याचा पास असा काढायचो की पहिली सुरुवात जूनची खारेपाटे नंबर सुरुवात राकेवाडी रामेश्वर अशी पहिली सुरुवात. डायरेक्ट येणार नाही, म्हणजे एकदा स्टँडवर बसली की डायरेक्ट तिकडे जायचं. गाडी थांबेपर्यंत जिथे गाडी थांबेल तिथे आपली शाळा, बस डायरेक्ट. मग तिथून सांगायचं मी ह्या शाळेमध्ये आज दिवसभर आहे म्हणून. म्हणजे असे करता करता मी पुऱ्या कणकवली तालुक्यात पुऱ्या शाळा घेतल्या, खाजगी पसंत घेतल्या, एसएमची उमरेड शाळा पण सोडली नाही, खाजगी पसंत इंग्लिश सगळ्या शाळा मी कव्हर केल्या आणि मला खूप समाधान वाटतं. पुरी माझ्या 5 ते 6 डायऱ्या शिक्षकांच्या भरलेल्या आहेत घरावर. कुठल्या शाळेमध्ये काय आहे, तुमचं बड्डे किती आहे हेही मला माहिती शकतं की आज कर्मधर्म सेवकांनी या टीममध्ये कोणाचा बड्डे नव्हता, कारण बड्डे काय खोटा सांगायचा नसतो. तर अशा पद्धतीने पहिली सुरुवात मॅडमने केली की नियोजन करताना ह्या संस्थेचा हॉल आहे, तर संस्थेच्या हॉलला या ठिकाणी आपल्याला जो महापुरुषांचं हे आहे सभामंडप आहे, त्या ठिकाणी आपण दातृत्व म्हणून भूमिका आपण बजावूया. तर मी शिक्षकांना सद्गुणांचा उपासक शिक्षक असल्यामुळे शिक्षकांनी यत्किंचितही वेळ लावला नाही, ताबडतोब त्यांनी आपल्या देण्याचं पुन्हा फुगीत देण्याचं काम केलं. तर अशा पद्धतीने आम्ही 4ही टप्प्यातल्या या ठिकाणी आम्ही आर्थिक देणगी स्वरूपात आमचे बोबाटे शशिकांत शेट्टी अध्यक्ष आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी, त्यांच्या घरी आज आपण त्यांचे बाबा आपल्याला जेवण देत होते, अगदी सुग्रास जेवण. जे महिलाच्या पुढे पण असं म्हणू शकत नाही की महिला त्या ठिकाणी सुंदर मेजवानी करतात, परंतु एक पाऊल पुरुष पण या ठिकाणी खूप आदर्श आहे की महिलांना पण तो माहीत असावं, पुरुष पण जेवण चांगले उत्तम बनवू शकतात असं विषय. तर अन्नदाता सुखी व्हावं, देणाऱ्याची पण आपण काहीतरी एक वाहवा केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही सांभाळून घेतला. ती माझी शिट्टी मला रात्री पण आठवण करून देणार आहे. रात्री मुलगा पण म्हणणार आहे बापा शिट्टी घरातच वाजवता येईल का. अशा पद्धतीने पाठी मला 20 दिवस ही गळ्यात शिट्टी घालावी लागली आणि एका शिट्टीने मला तुम्ही एवढे सहकार्य करत होतात ना, खूप बरं वाटत होतं. पुऱ्या राऊंड मध्ये एकच शिट्टी वाजत होती, खूप बरं वाटत आणि हे समाधान खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप